नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात लाभार्थ्यांना किट वाटप केलं जाणार। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहतील। पारोळा एरंडोल मतदारसंघामध्ये विधानसभेत जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। जळगावच्या पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे 2 पदाधिकारी शिंदे गटाच्या आमदारांविरोधात लढण्यावर ठाम। बाळासाहेब थोरातांच्या जोर्वे गावात सभा घेत सुजय विखेंचं थेट आव्हान। संगमनेरमध्ये परिवर्तन घडवणार सुजय विखेंचं विधान। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात मुक्कामी। शिंदे, फडणवीस, अजितदादांमध्ये रात्री विधानसभा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता। अजितदादा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा। पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार, सूत्रांची माहिती। बच्चू कडूंची 25 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 18 मागण्यांचा प्रस्ताव शिंदेंना दिला, पण अजून उत्तर नाही। प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी निवडणूक लढणार, बच्चू कडू यांची भूमिका। धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मंत्रालयात बैठक। मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सरकारी वकिलांची गोपीचंद पडळकरांसह इतर नेत्यांसोबत बैठक। धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीची बैठक। सर्वोच्च न्यायालयानं 2 वेळा धनगर ते धनगर नाहीत असा निर्वाळा दिलाय। राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाची दिशाभूल करतंय, आमदार सुनील भुसारा यांचं वक्तव्य। सोलापुरातील मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू। सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा इशारा। जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेत असल्याचा आरोप। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम। सगळे चोऱ्यांसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी। राजरत्न आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला। राजरत्न आंबेडकरांकडून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट। बुलढाण्यात महिला सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न। कार्यक्रमाआधी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्याचं लोकार्पण। रॅलीतून जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या आंदोलनात मवियाच्या घोषणा। राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरू असताना महिलांनी दिला महाविकास आघाडीचा विजय असतो अशा घोषणा। लक्षात येताच महिला कार्यकर्त्यांनी चूक सुधारली। बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्यात मुस्लिम संघटनांनी सीएम शिंदेंना काळे झेंडे दाखवले। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून शिंदेंना काळे झेंडे दाखवले। शिंदेंनी रामगिरी महाराजांना संरक्षण दिल्याचा आरोप। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी। फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप। कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष। पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते गणेश केसरकरांची प्रकृती खालावली। गणेश केसरकरांना खासगी रुग्णालयात दाखल केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर समाजाचं गेल्या 10 दिवसापासून उपोषण। अहमदनगरच्या निवासा फाटा येथे धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं उपोषण। वर्ध्यात विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। उद्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित। पंतप्रधान साहेब, आपल्यासाठी हे शक्य आहे अशा आशयाचे फलक झळकले। 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनासाठी येणार। अमित शहा यांची कोल्हापुरात जाहीर सभा पार पडणार। नितीन गडकरी आणि शरद पवार सांगलीत एकाच मंचावर येणार। 4 ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती। अमित ठाकरे 22 सप्टेंबर रोजी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार। मंगळवेढ्यात दिलीप धोत्रेंनी आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 कुस्ती स्पर्धेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। यशोमती ठाकूर यांना कशाचा अहंकार आलाय? विजय पचवता आला पाहिजे। अमरावतीची जनता येत्या काळात तुम्हाला नक्की धडा शिकवेल। नवनीत राणा यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका। जळगाव जिल्हा परिषदेत माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगर परिषद विरोधात आंदोलन। सरकारने घरांसाठी दिलेल्या जमिनीची मोजमापणीचं काम अनेक वर्षांपासून थांबलेलं। 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा।
हिंगोली शहरातील गांधी चौकात काँग्रेसचं आंदोलन. महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात वक्तव्य केल्यानंतर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसकडून पुरंदरमध्ये जोडे मारो आंदोलन. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या विधानाचा काँग्रेसकडून निषेध. नागपुरात संजय गायकवाड अनिल बोंडेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन. गायकवाड बोंडेंच्या वक्तव्याचा करण्यात आला निषेध. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नाशिकमध्ये राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन. राहुल गांधींबद्दल भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयावर काँग्रेसचा आक्रोश मोर्चा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा फेरअहवाल सादर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावमधील मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसापासून आदिवासी कोळी समाज आंदोलन करत असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं समाज आक्रमक. अब्दुल सत्तारांच्या समर्थकांचा रावसाहेब दानवेंच्या विरोधात सिल्लोडमध्ये भव्य मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा. दहिवडी नगरपंचायतीचे अध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव. 26 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत ठोस पुरावे सादर करा. जिल्हाधिकाऱ्यांचे नगरसेवकांना आदेश. कशेडी घाटातील एक बोगदा अंतर्गत कामासाठी उद्यापासून बंद. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती. नगर तालुक्यातील नारायणडोह येथे सापडलेला हात बॉम्ब निकामी करण्यात लष्कराला यश. काल एका घराजवळ सापडला होता 3 किलो वजनाचा हात बॉम्ब. जळगावच्या चाळीसगावमध्ये विविध मागण्यांसाठी बंजारा समाजाचं बेमुदत आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला कष्टकरी संघटनेचा घेराव. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकारकडून फसव्या योजना. कष्टकरी संघटनेचा आरोप. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरणाचं युद्धपातळीवर काम सुरू. मंदिर परिसरातील गरुड मंडप, नगारखाना, मणिकर्णिका कुंडाच्या नूतनीकरणासाठी 23 कोटींचा निधी. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या यात्रेची तारीख ठरली. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान यात्रेचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटकमधील भाविक यात्रेत सहभागी होतात. नाशिक जिल्हा रुग्णालयाला खासदार भास्कर भगरेंची अचानक भेट. भगरेंनी रुग्णांकडून व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात शासकीय योजनांची अंमलबजावणी होते का याचा खासदार भगरेंकडून आढावा. पालकमंत्र्यांनी अमरावतीचा दौरा करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. नंदुरबार शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. वीरचक धरणात सध्या मुबलक पाणीसाठा. मंत्री विजयकुमार गावितांची माहिती. नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघात आमदार श्यामसुंदर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन. शासकीय धान्य गोदामासह रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन. मालेगावमध्ये राज्यातील पहिल्या महिला व बालक रुग्णालयाचं लोकार्पण. रुग्णालयात मिळणार मोफत आरोग्य सुविधा. महिलांच्या प्रसूतीसह बालकांच्या विविध आजारांवर होणार उपचार. पावसाळ्यात पर्यटकांसाठी बंद केलेल्या जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 2 ऑक्टोबरपासून उघडणार. पुरातत्व विभागाकडून किल्ल्याच्या साफसफाईची कामं सुरू. तुळजापूरचा आठवडी बाजाराचा वार बदलण्यास शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध. मंगळवारीच बाजार भरवण्यात यावा. बाजार समितीच्या व्यापाऱ्यांची मागणी. मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयाशंकर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथील धनगर बेड्यावर जात जाणून घेतल्या मेंढपाळाच्या समस्या. धनगर बांधवांकडून राज्यपालांना बेसन भाकरीचा पाहुणचार. शिर्डीत महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून साईबाबांच्या समाधीचं दर्शन. दर्शनानंतर राज्यपालांचा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडून सत्कार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायती विरोधात माजी उपसरपंचांचं आमरण उपोषण. उपोषणाला माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. सोयाबीनला प्रति क्विंटल 8,500 रुपये भाव द्या या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचं लातूरच्या औसामध्ये आमरण उपोषण. सांगलीच्या मिरजमध्ये ईद ए मिलाद सण उत्साह साजरा. ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक. बीडमध्ये अल्पवयीन वाहन चालकांवर वाहतूक पोलीस आणि RTO विभागाची कारवाई. अल्पवयीन मुलांच्या वाहनांवर दंड आकारण्यात आला. बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 48%वर. बीड माजलगाव शहरासह परिसरातील खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार. लातूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आडत बाजार बंद पाडला. सोयाबीनला सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा
कमी दराने काढण्यात येत होता सौदा। पितृपक्ष सुरू होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ। खेड बाजार समितीमध्ये तरकारी भाजीपाला महागला, मात्र पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्यानं उत्पादनात कमालीची घट। वाशीमध्ये नवीन सोयाबीन बाजार समितीत दाखल, प्रति क्विंटल मागे 5,000 असा दर। जुन्या सोयाबीनला मात्र 4,300 रुपयांचा दर। नांदेडमध्ये सोयाबीन बरोबर मूग पिकावरही येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। अतिवृष्टीनंतर नवं संकट, शेतकरी हतबल। बीड जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग। पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग। विरारमधील चिखलडोंगरी येथील सबस्टेशनच्या कामाचं भूमिपूजन। 167 कोटींच्या कामाचं भूमिपूजन। आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश। पुण्याच्या बारामतीमधील सुप्यात मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींकडून 107 वर्ष जुनी मूर्ती हस्तगत। इतर मंदिरातून चोरी केलेले मुकुटही जप्त। सुपा पोलिसांची कारवाई। अंबरनाथच्या कांसई परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणातून फेस। नाल्यातून सातत्यानं केमिकलचा उग्र वास येत असल्याची स्थानिकांची तक्रार। नाल्यात एमआयडीसीतून रासायनिक सांडपाणी सोडल्याची शक्यता। नागपुरात शहरातील काही भागात 30 तास पाणीपुरवठा बंद। पाईपलाईन जोडणी आणि मुख्य लाईनवरील गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार। ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील ईद ए मिलाद उन नबीच्या मिरवणुकीदरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांकडून झेंडा फडकवणाऱ्याचा शोध सुरू। भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली। गणेश विसर्जन, ईद ए मिलाद या 2 दिवशी झालेल्या घटनांमुळे श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली। डॉक्टर मोहन दहिकर नवे पोलीस उपायुक्त।